यानंतर जाऊया साताऱ्यात। सातारा जिल्ह्यातल्या घाट परिसरात पावसाचा जोर वाढतोय। छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागराचे 6 वक्र दरवाजे हे उघडण्यात आलेले आहेत। संध्याकाळी 5 वाजता धरणाचे 6 वक्र दरवाजे 1 फुटानं या ठिकाणी उघडले जातील। दरवाजे अधिकचे उघडण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे। धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरता प्रशासनानं हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय। नंदुरबारमध्ये दमदार पावसाची प्रतीक्षा आहे। जिल्ह्यातील 18 धरणांमध्ये केवळ 52.80% इतकाच पाणीसाठा आहे। त्यामुळे पाण्याची चिंता कायम आहे। भूजल पातळीत अपेक्षित वाढ न झाल्यानं पाणी टंचाईचं संकट जिल्ह्यावर घोंगावतंय। आज महसूल मंत्री ठाण्यात असतील। चंद्रशेखर बावनकुळे ठाणे दौऱ्यावर आहेत। छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबिर अभियान या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। या अंतर्गत 15 महसूल सेवांचा लाभ ठाण्यातील नागरिकांना घेता येईल। शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सुनावणी आहे। आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होईल। अंतिम युक्तिवादाबद्दल आजच्या सुनावणीत निर्देश देण्याची शक्यता वर्तवली जाते। हे निर्देश दिले जातात का की पुन्हा तारीख पे तारीख हे पाहावं लागेल। ड्रग्स फ्री मुंबई अभियान 2026चा आज शुभारंभ आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते अभियानाचं उद्घाटन होईल। सकाळी 10:30 वाजता मुंबईत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। पालकमंत्री सुनेत्रा पवार आज बीड दौऱ्यावर असतील। विविध विकास कामांचा ते आढावा घेणार आहेत। रखडलेल्या प्रकल्पांबद्दल अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतील। महत्त्वाच्या निर्णयाची शक्यता वर्तवली जाते। राज्यसभेत आज परीक्षा सुधारणा विधेयक मांडलं जाणार आहे। लोकसभेनंतर आज राज्यसभेत हे विधेयक मांडलं जाईल। त्यावेळी मात्र विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगीची शक्यता वर्तवली जाते। राज्यसभेत आज परीक्षा सुधारणा विधेयक हे मांडलं जाणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।